नमस्कार मैत्रिणी सखीनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये। आज आपण पौष्टिक असा छान नाश्ता तयार करणार आहेत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी चिगळ काय केलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याचे बारीक चिरून घेतलेलं आहे। हे मिरच्या घेतलेल्या आहेत 8-10-12, ओवा, जिरे, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, लसूण, मीठ आणि हे कांदा मी काय केलेला आहे, चिरून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे काय केलेले आहे, मी 3 पिठं घेतलेली आहेत। हे 2 वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं आणि 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। हे प्रमाण मी या वाटीनं घेतलेलं आहे। 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारी आणि 1 वाटी बेसन पीठ असे प्रमाण घेतलेले आहे। बघा मैत्रिणी सखीनो, हा चिगळाची भाजी आहे। अशी छान स्वच्छ सुंदर अशी ही चिगळाची भाजी आहे। आता आपण काय करणार आहेत मैत्रिणींनो, या तिन्ही पिठं मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये काय करणार आहेत, आपण जे 3-4 कांदे कापून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहेत। त्याचबरोबर मी जिरे अंदाजे 1 चमचा घातलेला आहे। याच्यामध्ये कोथिंबीर पण आपण घालणार आहेत। त्याचबरोबर आपण काय करणार आहेत, आता 1 चमचा, ते छोटा आहे चमचा त्याच्यामुळे मी 1.5 चमचा घातला आहे, हळद घालणार आहे। तिखट पण मी 1 चमचा घालणार आहे याच्यामध्ये। आणि त्याबरोबरच काय केलेलं आहे, 1 चमचा मी एक छोटा स्टीलचा चमचा, 2 चमचे काय केले मी ओवा घेतलेला आहे आणि तो असा क्रश करून याच्यामध्ये टाकलेला आहे। आता आपण मैत्रिणी काय करणार आहे, हे जे लसूण आणि हिरवी मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे। आता शेवटी आता आपण काय करणार आहेत मैत्रिणी, या सारामध्ये हे आपण जी धुवून चिरून घेतलेली चिगळाची भाजी आहे ना, ते पूर्ण याच्यामध्ये घालणार आहेत आणि पीठ हे तिंबून घेणार आहे। आता आपण मैत्रिणी काय करणार आहे, हे जे पीठ आहे या पिठामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहे। प्रत्येकाला आपापल्या चवीनुसार टाका। मी याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे टाकलेले। अशा प्रकारे काय केलेले, आपण हे पूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे। याच्यामध्ये पीठ आपण खूप घट्ट ठेवलेलं नाही, जरा सैलसर ठेवलेलं आहे। आता आपण मैत्रिणींनी काय केलेलं आहे, गॅसवर तवा, निर्लेपचा तवा आपण तापायला ठेवलेला आहे। आता आपण तवा तापल्यानंतर पुढचे हे आता काय करणार आहेत मैत्रिणींनो, आपला हा तवा पूर्णपणे तापलेला आहे। आता आपण याच्यावर काय केलेलं आहे, तेल थोडंसं खाली लावून घेतलेलं आहे। आता आपण मैत्रिणींनो काय करणार आहे, आपण तेल लावून घेतलेलं आहे तव्याला, याच्यावर पिठाचा हा गोळा ठेवला आहे आणि आता आपण असं पाण्याचा हात थोडासा आणि तेलाचा हात घेऊन आपण असं पूर्णपणे हे जे चिगळाचे थालीपीठ आहेत ते आपण काय करणार आहेत, मस्त पौष्टिक असे, शरीराला, लहान मुलांना आणि सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीनं आपलं हे थालीपीठ छान आहे। तर आता आपण हे काय केलेलं आहे, पूर्णपणे असं पसरून घेतलेले थालीपीठीचा गोल आकार आपण हा दिलेला आहे। जास्तही पातळ करायचे नाहीत आणि जास्तही जाड करायचे नाही। छान असे आपले हे मस्त थालीपीठ। आता याला मी काय करणार आहे, वेज पाडून घेणार आहे आणि एक पाण्याचा शिंतोडा आणि तेलाचा असा शिंतोडा देऊन मी काय करणार आहे, झाकण टाकून ठेवणार आहे।
आता याला एक दोन मिनटं आपण असंच ठेवूयात. बघा मैत्रिणी, वा काय छान मस्त असं काय झालेलं आहे. हे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. आता आपण काय करूया, त्याला परतून पाठीमागच्या साईडला उलटून घेऊया. खूप छान लागतात, टेस्टी खमंग नाश्त्याला पौष्टिक असं हे आपलं थालीपीठ आहे. आता आपण काय करणार मैत्रिणींनो, हे आपण एक बाजू आपली छान भाजलेली खमंग खरपूस अशी. आता आपण काय करणार आहे, दुसरी बाजू पण अशी छान भाजून घेणार. वा छान मस्त असे हे खमंग सगळ्यांनाच आवडतील असे गरमागरम नाश्त्याला गरमागरम छान खायला हे आपले थालीपीठ तयार आहेत. बघा बघा खूप छान, वा मस्त खरपूसपणा खमंगपणा याला आलेला आहे. आणि तिन्ही पिठं आपण वापरल्यामुळं त्याला टेस्ट वेगळी चालेल. पण तुम्ही की नाही हे गरमागरम झाल्याबरोबर खावा, खूप सुंदर लागतात हे टेस्टीला खायला. बघा मैत्रिणी, आता आपण काय करणार आहे, हे खूप छान सुंदर असे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहेत. तुम्ही हे थालीपीठ लोणच्याबरोबर किंवा लोणी दही सॉस टोमॅटो सॉस याच्याबरोबर तुम्ही छान खाऊ शकता. तुम्हाला कशी वाटली रेसिपी, करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा. मला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर आणखीन अशाच वेगवेगळ्या जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, जे पण पुढची रेसिपी येईल ते तुम्हाला पटकन म्हणजे नोटीस होऊन जाईल. थँक्यू.